नावही चोरलं. बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागितलं. आडनाव मागितलं असतं तर एकनाथ ठाकरे झाले असते ना भाऊ. दोन बापाचा विषय होता. अरे तुम्ही म्हणजे एकदम म्हणजे ओरिजिनल शिवसेना कोणाची हे लोकायले समजलं. गद्दार कोण आहे. बरं आता यायले का नाही दिलं पवार साहेबाले, अजित पवार साहेबाले सगळंच दिलं. आता यायनं एक महिलांसाठी स्कीम आणली ऐन इलेक्शनच्या टायमाले. तिचं नाव आहे लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण केव्हा आठवली यायले. आवाज येऊन नाही राहिला. हातात घेऊ का माई. लाडकी बहीण केव्हा आठवली. कोल्हे साहेब नेहमीच म्हणते लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊले बहीण झाली लाडकी. आणि बहीण आताच आठवली. आतापर्यंत बहीण. आणि हे योजना कोण जाहीर केली माहित आहे का. ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. बरोबर नाही का. अरे बरोबर नाही का. आणि मग यायले आता 1500 दिले. बहीण खुश झाल्या सगळ्या. बहिण्याले 1500 रुपये महिना चालू केला. आता त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांना 2014 घोषणा केली होती का मी स्विस बँकेतून 100 दिवसात ब्लॅक मनी आणि घंट्या नाही आणला 1 रुपया. आणि प्रत्येकाच्या खात्यावर किती टाकीन म्हणे 15 लाख. यायले 15 लाखाहून 1500 रुपयावर आणलं. आता तुम्हीच विचार करा. आणि 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आता मग बहीण झाल्या खुश. भाषे लंगलंग फिरत आहे. आणि मामे लागन तर 3 आहे. एकनाथ मामा, अजित मामा, देवा मामा. किती मामे. 3 मामे आहे. आणि भाच्याचे रोजगार कुठं गुजरातली. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन गुजरातले नरेंद्र मोदीनं स्पेनच्या राष्ट्राध्यक्षाच्या सोबत केलं. माहित आहे तुम्हाला. तो प्रोजेक्ट टाटा एअरबसचा प्रोजेक्ट कुठं होणार होता. तर तो टाटा एअरबसचा प्रोजेक्ट मिहानमध्ये नागपूरले होणार होता. आपल्या विदर्भातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे इंजिनियर पॉलिटेक्निक ITI झालेल्या पोरायले का भेटले असते. रोजगार भेटले असते. तो रोजगार साल्यानं तिथं नेला. सही करणारे कोणतं हे वय जाऊ द्या तिकडं. हे सरकारच त्याच्या दावणीला बांधला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रोजेक्ट वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोडचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या 2 लाख कोट्याले रोजगार भेटले असते. तोही प्रोजेक्ट तिथं नेला. सारच पिऊन राहिले. तुम्हाला मी का म्हणतो त्या मोदी साहेबाले तुम्ही का करा. तुमच्याकडून जर नवरीन सजवणं होत नसेल तर गाठी चोहीपासून सगळेच आम्ही करतो ना. आम्हाला उदळ द्या ना. आहे का नाही. बरोबर नाही का. म्हणजे तुम्ही सगळेच आमचं हिरावून घेऊन राहिले. मग आता भाचे लंगलंग फिरून राहिले. यायले रोजगार नाही. जवाई वावरात मरमर करून राहिला. ते स्प्रिंकलरचे पाईप पलटवत होते चेन्याचे. त्याले रात्री 3 दिवस लाईन आहे आणि दिवसा 3 दिवस लाईन आहे. आणि त्या मुक्या आण्याले 24 तास लाईन आहे. शेतकऱ्याले 24 तास लाईन नाही. तू मर रात्रंदिवस. ठीक आहे. अरे जनावर होय का आम्ही. ढोर होय का डुक्कर होय. शेतकऱ्याले 24 तास लाईन नाही. मी पवार साहेबांना म्हटलं का आपल्या महाविकास आघाडीकडून शेतकऱ्याले 24 तास लाईन भेटली पाहिजे सरकार आल्यावर. आणि 24 तास लाईन भेटली. विहिरीत पाणी आहे पण ओलीत करता येत नाही. हे म्हणते काँग्रेसनं का केलं. अबे साले जे तुम्ही इकून राहिले ते काँग्रेसनं केलं नाही तर कोण केलं असतं. आणि आता ज्यांना घड्याईवर तिकीट दिली इथून यायच्या घरात 70-72 वर्ष झाले सत्ता झाली. पण तुमच्या इथं MIDC आहे कंपन्या नाही. विद्यार्थ्याला अभ्यास करायला एक अभ्यासिका नाही उभी केली. आहे का नाही. सगळं आपलंच पोट भरायचं. आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी. इथपर्यंतच आयुष्य आहे सीमित. क्रीडा संकुल नाही पोलीस भरतीच्या पोरासाठी. 2 सुतगिरण्या बंद पडल्या. 2 साखर कारखाने बंद पडले. मग यायनं केलं का 72 वर्षात. आता तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी का केलं या देशातल्या शेतकऱ्यासाठी. या देशातल्या शेतकऱ्यासाठी 2009 साली हा यवतमाळ जिल्हा प्रचंड आत्महत्याग्रस्त जिल्हा होता. इथं भेट घ्यायसाठी आले होते. जमन आता पाय तू बरोबर जमव. हॅलो कुठे आहे चालणार ना. हॅलो चेक आहे का. हॅलो हा हे ठेवून देऊ ढोबर. हा तर कुठं होतो जी मी. हा
तर पवार साहेबांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, आदरणीय पवार साहेब आणि मनमोहन सिंग इकडं भेट द्यासाठी आले होते. शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि हे पाहून गेल्याच्या नंतर निर्णय घेतला का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि बंद्या भारत सोबतच पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं 2009 साली 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला. पण ह्या दाढीवाल्यानं मुक्या अन्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. किती लाख? आणि त्याला नाव दिलं राईट ऑफ. आणि तुम्ही एखादा ट्रॅक्टर घ्या, शेतीवर लोन घ्या, 3 किस्ता भरू नका, लगेच 4थ्या महिन्याला ट्रॅक्टर उचलून बँकेवाले नेते तुम्हाला डिफॉल्टर म्हणते साले. आणि त्याले शब्द काय? राईट ऑफ. आहे का नाही? म्हणजे तुम्ही विचार करा, पवार साहेबांनी फळबाग लागवायचे असन तर फळबाग लागवड योजनेवर अनुदान दिलं, त्याच्या ड्रीप टाकायचं असन, स्प्रिंकलर घ्यायचं असन तर सबसिडी दिली 50%. हे पवार साहेबांच्या काळातलं काम आहे. आणि स्त्रियांचा खरा सन्मान कोण केला असन तर तो पवार साहेबांना केला. कसा केला सांगतो. पवार साहेब अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत गेल्याच्या नंतर तिथं सलामी द्यायला इंडियन नेव्हीच्या कमांडो त्या महिला, ते पाहिलं त्यांनी. आमच्या देशात काऊन नाही देत महिला? तर महिला इंडियन आर्मीमध्ये, भूदलामध्ये, इंडियन एअरफोर्समध्ये भरल्याच जात नाही. त्यांनी आल्यावर कायद्यात दुरुस्ती केली संरक्षण मंत्री असताना आणि महिलांना इंडियन आर्मीची प्रवेश सेवा खुली केली. आणि तेव्हापासून भारताच्या संरक्षणाची जबाबदारी या देशातल्या महिला सुद्धा घेऊ लागल्या. याले म्हणते महिलांचा खरा सन्मान. 1500 रुपये देऊन सन्मान होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून अनेक मुद्दे आहे बोलण्यासारखे. यानं पुऱ्या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकलं. आता त्या लोकसभेत 31 जागा आपल्या महाविकास आघाडीच्या आल्यावर धडकी बसली त्याले. मग लाडकी बहीण योजना चालू करू का अजून तीर्थक्षेत्र, हे तीर्थक्षेत्र बुडग्या बाडग्याले तिकडं तीर्थावर न्यायची योजना आहे. आणि म्हणते 60 वर्षाच्या वरील बुडगण एसटीतून पडलं म्हणजे त्याच्यासोबत एखादा सोबती तर लागन. त्याच्यानंतर क्रायटेरिया एवढे आहे का तुमच्या घरी जर फोर व्हीलर असन, कुटुंबात कोणाले, त्या बुडग्याला जाता येणार नाही. मग लावलेच कायले, देताच कायले? अशा खतरनाक योजना आणायच्या, लोकायले दाखवायचं, गुलाबजामू द्यायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागन याची गॅरंटी नाही. त्याचं उदाहरण मी आहे. त्याचं उदाहरण कसं आहे तर नरेंद्र मोदीनं शेतकऱ्याला भीक द्यायची एक योजना आणली होती, शेतकरी सन्मान योजना. 6,000 रुपयाची भीक. साला दिवाळीचा किराणा नाही येत त्या 6,000. आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% GST लावली, खतावर 5% GST लावली, बॅगही कमी केली, बॅगचं वजन कमी केलं. केलं का नाही? अरे केलं का नाही? रोटावेटर, कल्टिवेटर साऱ्याचे भाव वाढले, नागरिकीचे भाव वाढले. काऊन? ट्रॅक्टरवाल्याला विचारा, तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापानं वाढवले? तुमच्या बापानं वाढवले? नाही, दाढीवाल्यानं वाढवले. मग आता हे वाढवले, मग लागत खर्च वाढला. सोयाबीनचे भाव 4,892 रुपये आहे. का भाव चाललं? का भाव चाललं? 3500-3200. नाफेड घ्यायला तयार नाही. नाफेडमध्ये प्रत्येकाचा नंबर लागत नाही. मग हमी भावात सुद्धा नाही चाललं. मग आता हे योजना चालू केली आणि वरून आदेश आले निवडणुकीच्या अगोदर 2019 का ज्या शेतकऱ्याच्या तलाठ्याला आदेश होते का ज्या शेतकऱ्याच्या नावाने सातबारा आहे पेलवा त्याच्या नावाने पैसे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने पैसे पेलवले. माझ्या नावावर आले. अरे वा रे वा म्हणलं, मस्त 3 वर्ष पैसे आले. 34थ्या वर्षी मला वर्धेच्या तहसीलदारांनी नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला हे पैसे घेता येत नाही, तुम्ही वापस करा. मी गेलो तहसीलदाराच्या उरावर. त्याले म्हणलं म्या मागणी केली का? माई कुठं सही आहे का? मी कुठं अर्ज केला का तुम्हाला? नाही म्हणे. मग पैसे तुम्हाला कोणा द्यायला सांगितले? कायले चुलीत बसायला मला पैसे दिले मागायचे होते तर? नाही म्हणे, वरून आदेश होते. मग म्हणलं मी देत नाही. तर देत नाही तर तुमच्या सातबाऱ्यावर चढवीन म्हणे. सांगा. त्या बहीण माय म्हणलं दिले बा वापस करून. आता यायनं तिघीने एका घरी पैसे घेतले आहे. आणि याच्यातल्या का सरकारनं म्हणलं दोघीचे वापस करा. यायनं दिवाळीत खर्च केले. आता या भरण कुठून? का कोंबडं इकन? कोंबडं जात नाही तेवढ्या पैशाचं. बोकड्या इका लागन, पांढरे ठिपकेवाला, नाही ते एखादी पाठाडी का लागन. अजी असंच आहे ना जी. मग याची काही गॅरंटी नाही. हे सगळे गुलाबजामू देतात. ठीक आहे. इथं तलाठीची भरती घेतली, ग्रामसेवकाची भरती घेतली, त्या भरतीमध्ये 1000 रुपये फी ठेवली साल्यानं. या देशात तलाठी बनाची फी 1000 रुपये आहे, कलेक्टर बनाची फी 100 रुपये आहे. अजी एवढ्या वेळा विनंत्या केल्या तरी साल्यानं फी कमी केली नाही. त्या कंपनीकडून गल्लुऱ्या खाल्ला असं. म्हणून माझं म्हणणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत आता तुमच्या घरी प्रीपेड मीटर येणार आहे. सरकारी बिल्डिंगमध्ये लागलं सगळ्या.
ठीक आहे, सगळ्या सरकारी बिल्डिंगमध्ये लागलं, रिचार्ज मारा, लाईन चालू राहील. रात्री 12 वाजता रिचार्ज संपलं, लाईन गायब. घ्या ना शेकून गरम फडक्यानं, द्या ना मत त्याले. पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर आपल्या या मतदारसंघातून शरददादा मैन यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्याला जिंकून आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे. येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता बसणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मत वाया जाऊ नका देऊ, एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा कोल्हे आलेले आहेत प्रचारासाठी. मी काल सांगलीत होतो, ट्रॅव्हल्सनं औरंगाबादला आलो, सकाळी पोचलो, तिथून मग इकडं आलो. पुन्हा नागपूरला संध्याकाळी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात सभा आहे. ठीक आहे, तर तो एक मेन माणूस आहे देवाभाऊ, नाही का, त्यानं तर पुरं वाटोयच केला आहे. तर त्याच्या विरोधात सभा आहे, तिकडं जायचं आहे. लगेच बरेचसे पुन्हा 2-3 वक्ते बोलायचे आहे. मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितेश दादा कराळे साहेब. आपण मतदारांना शोषण मुक्तीचा संदेश दिलेला आहे. मी राष्ट्रवादीचे नेते अनुकूल भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की आदरणीय नितेश दादा कराळे यांचं बुके देऊन स्वागत करावं. बर, यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याच्या विमोचन सोहळा सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलभाऊजी कोल्हे, सन्माननीय खासदार संजयभाऊजी देशमुख आणि मंचावरील सर्व नेत्यांना विनंती करतो की महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचे विमोचन आपण सर्वांनी करावे. पुसद शहर आणि पुसद ग्रामीण यासाठी वेगळा जाहीरनाम्याचं विमोचन इथे संपन्न होत आहे. सर्वांनी प्रचंड टाळ्या वाजवून या जाहीरनाम्याचं स्वागत करावं. महाविकास आघाडी. मी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय संजयभाऊ देशमुख यांना विनंती करतो की उपस्थित मतदारांना त्यांनी संदेश द्यावा. राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची जयंती आपण आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी साजरी करत आहोत, असे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे असे आमचे मित्र खासदार अमोलजी कोल्हे साहेब, ज्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे, असे आपल्या सर्वांचे परिचित शरद भाऊ मैन, आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे, निलेश भाऊ कराळे सर, वसंतरावजी कानेकर, अर्जुनरावजी लोखंडे, वर्षाताई निकम, आदरणीय विजयरावजी चव्हाण, अनुकूल चव्हाण, रंगराव काळेजी, विकास भाऊ जामकर, संतोष भाऊ दरणे, रवी भाऊ पांडे, हरीश भाऊ गुरवानी, डॉक्टर नदीम साहेब, राजेंद्रजी सांकला, ॲडव्होकेट मयनजी, महेश भाऊ खडसे, राहुल भाऊ सोनवणे, मंचकावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी, या परिसरातून आलेले आमचे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना अमोल भाऊ कोल्हे यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मित्रहो, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी दिलं, त्याबद्दल आपल्या सर्व बांधवाचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आता एक इंजिन तुम्ही लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे, हे दुसरं इंजिन विधानसभेमध्ये पाठवा. या भागामध्ये विकासाची गंगा हे दोन्ही इंजिन आणल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. या परिसरामध्ये आपण सर्वसामान्य शेतकरी राहतो. आज काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे, जे भारतीय जनता पार्टीचे सरकार 2014 मध्ये आलं,
2014 मध्ये 55 रुपये पेट्रोलचा भाव होता, आज 110 रुपये पेट्रोलचा भाव आहे. 2014 मध्ये 45 रुपये डिझेलचा भाव होता, आज 100 रुपये डिझेलचा भाव आहे. 2014 मध्ये आमच्या महिला भगिनीसाठी 420 रुपयात गॅस मिळत होता, आज 1000 रुपयाचा गॅस झालेला आहे. म्हणजे एकीकडे व्यापाऱ्यानं तयार केलेल्या मालाच्या किमती वाढत आहे आणि आम्ही राबून आमच्या शेतकऱ्यांना 3 वर्षापूर्वी कापूस 10,000 रुपये क्विंटल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना विकला. आज काय कापसाला भाव आहे? 6,500-7,000 रुपये. 3 वर्षापूर्वी आपण सोयाबीन 6,000 रुपये क्विंटलला विकलं, आज 4100 रुपयानं सोयाबीन कुणी विकत घ्यायला तयार नाही. म्हणजे हे मोदी साहेबाला समजत नाही का? या राज्याच्या मुख्यमंत्र्याला समजत नाही का? अरे आपले आमदार कधी तुम्ही टीव्ही मध्ये पाहिलं इंद्रनील नाईक साहेबांना कधी कापसाबद्दल सोयाबीन बद्दल एक शब्द त्यांनी कधी काढला? अरे शेतकऱ्याचे कैवारी तुम्ही या ठिकाणी म्हणता. ज्या हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईकांनी या भागामध्ये हरित क्रांती आणली, या भागातीलच नाही तर या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या तोंडात 2 घास गेले पाहिजे म्हणून हरित क्रांती निर्माण केली. परंतु त्यांच्या वारसाची आज काय परिस्थिती आहे तुम्ही आम्ही या ठिकाणी लोक डोळ्यानं पाहून राहिलेलो. काय आपल्या मतदारसंघाची परिस्थिती? अहो डीपी जळाली तर 15 दिवस डीपी मिळत नाही, सकाळी लाईन मिळत नाही, रात्री लाईन मिळते. अनेक लोक शेतकरी त्या ठिकाणी जंगली जनावरांपासून मृत्युमुखी पडले. अनेक आमचे बेरोजगार तरुण खंब्यावर चढून त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा शॉक लागून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. परंतु या भागामधल्या आमदार साहेबांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. हे तुमची आमची शोकांतिका या ठिकाणी आहे. काय माळा भटाराचा प्रश्न, 42 गावाचा लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न अजूनही निघाला नाही. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा कोलमडलेली आहे, कोणी त्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाहून राहिलं नाही. एक विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अहो शेतकऱ्याच्या ताब्यातील वर्ग 2 ची जमीन आमच्या दिग्रस तालुका असो, आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असो, अनेक भूगडदार नंबर 2 ची जमीन 1 करण्याचा शासनाचा निर्णय झाला. परंतु तुमचं आमचं दुर्दैव आहे की या भागाच्या आमदारांना या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्या GRचा फायदा घेतला नाही. म्हणून भूगडदार नंबर 2 च्या जमिनी अजूनही आमच्या लोकांच्या नावावर अजूनही झाल्या नाही. हे पुसद भागातील लोकांची शोकांतिका आहे. युवा वर्गासाठी काहीतरी रोजगार निर्माण केला नाही, काही क्रीडा संकुल नाही, या ठिकाणी अभ्यासिका नाही, या ठिकाणचे दोन्ही साखर कारखाने बंद पडले, या ठिकाणच्या सूतगिरण्या बंद पडल्या. अरे मग तुम्ही करून का राहिले? असं काय चाललेलं आहे तुमचं की जे आमच्या सर्वसामान्य शेतकरी असो, शेतमजूर असो, तरुणाच्या कामाबद्दल तुम्ही एक शब्द उद्गार काढत नाही. मग तुमचं लक्ष आहे कुठं? या मतदारसंघातील तमाम सर्वसामान्य जनता कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याला विकासाची आवश्यकता आहे. सामान्य माणसाला वाटते की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, परंतु ही परिस्थिती एका वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. मित्र, पीक विम्याच्या बाबतीत कधी आवाज उठवला नाही, खर्डी मिळण्याच्या संदर्भात कधी आवाज झाला नाही. या ठिकाणी 5-5 हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी 2 हेक्टर पर्यंत सांगितलं, अजून सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात हे अनुदान मिळालेलं नाही. मित्र हो, तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं या ठिकाणी मी खासदार झाल्यानंतर या भागात घरकुलाच्या बाबतीत मोठी मागणी या ठिकाणी निर्माण झाली होती. अनेक गरीब सामान्य लोक, मग आदिवासी समाजाचा बांधव असो, आमचा बंजारा समाजाचा बांधव असो, कोणत्याही जाती धर्माचा बांधव असो, त्यांनी मला सांगितलं की खासदार साहेब तुम्ही आता आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, साधं घरकुल आम्हाला मिळत नाही. आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या वर्षी यवतमाळ जिल्ह्यासाठी 42,500 घरकुल आपण या ठिकाणी मंजूर करून आणले. गेल्या अनेक वर्षापासून रमाई आंबेडकर योजना बंद होती. गेल्या 4 वर्षापासून या महाराष्ट्रात रमाई आंबेडकरचं एकही घरकुल मिळालं नाही. ते सुद्धा आपण यवतमाळ जिल्ह्यासाठी 22,500 घरकुल त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर करून आणले. अरे शेवटी लोक खासदार आमदार कशासाठी निवडून देतात? अरे गरीबाचा सामान्याचे प्रश्न तुम्ही शासन दरबारी मांडले पाहिजे आणि आम्हा लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणी संपत्ती वाढवण्याचा सपाटा चालू आहे. कमिशन खोरी तर एवढी आहे, घरकुल विकल्या जाते, विहिरी विकल्या जाते, काय काय विकल्या जात नाही. रोड चांगले नाही, किती या भागामध्ये फिरा, काय रोडची अवस्था आहे,
काय गावातल्या लोकांची अवस्था आहे, एका संभ्रम अवस्थेत या ठिकाणी हा मतदारसंघ सापडलेला आहे. मित्रहो, या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो की तुतारी या निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि प्रचंड मतांनी शरद भाऊ महिंद यांना निवडून आणायचं आहे. मी आपल्याला या ठिकाणी शाश्वती देतो की लोकसभेचा खासदार आणि विधानसभेचा आमदार मिळून निश्चितपणे या भागाचा कायापालट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो. मित्रो, आपल्याला अमोल भाऊंना अनेक सभा आहेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी या निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि या भागात एक चांगला तरुण ज्यानं या ठिकाणी एक बँक काढल्यानंतर एक यशस्वी बँक करून दाखवली, ज्या बँकेचं नाव या महाराष्ट्रात निर्माण झालं. अनेक लोकांना थोडंफार असं वाटतंय की बँकेचं चालवत असताना काय कठीण गोष्टी असतात, याची जाणीव आमच्यासारख्या सर्व मंडळीला आहे. मित्रहो, एक आदर्श बँक निर्माण करणारा व्यक्ती जर आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असेल तर हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला जात पात धर्म या ठिकाणी बोलणारे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील, त्या गोष्टीच्या भूलथापीला तुम्ही बळी पडू नका आणि एक चांगला तरुण या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवा आणि खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण तुतारी वाजवा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. पुसाद विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग आपण आपल्या संदेशातून दाखविलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खास स्टार प्रचारक, अमोघ वक्ते, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रत्येकाच्या हृदयस्थानी असलेले प्रसिद्ध अभिनेते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हा सर्व मतदारांना उद्बोधित करावे. जय शिवराय आणि मार्शे बंजारा भाई बहने, जय सेवालाल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरददादा महिंद यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधलं ते खासदार संजयजी देशमुख, विजयरावजी चव्हाण, डॉक्टर नदीम साहेब, रंगरावजी काळे, प्रवीणजी शिंदे, वर्षाताई निकम, अनुकूलजी चव्हाण, राहुल भाऊ असतील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, आपण सगळेजण. खरं तर फार जास्त वेळ बोलणार नाही, कारण शरद भाऊंनी सांगितलं येताना आधी रॅली करू. भाषणाला कमी वेळ बोलला तरी चालेल, कारण लोकांचं ठरलंय तुतारी वाजवायची, घड्याळ बंद पाडायचंय, हे लोकांचं आता ठरलंय. विशेषतः या भूमीत आल्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि कुसुमाग्रजांची कविता होती, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. त्या कवितेतली पुढची ओळ पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये फार लागू होते. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, अंधाराचे करून पूजन व्रत घुबडांचे वरू नका. आणि जे या पुसद मतदारसंघामध्ये झालं म्हणजे गेल्या वेळी 2019ला एका युवकाला संधी देत असताना त्या युवकाच्या पाठीमागे असणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या फोटोकडे बघून, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उद्दिष्टांवर, त्यांच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी संधी दिली. पण 2 जुलै 2023ला पक्षामध्ये उभी फूट पडली. याचं कारण काय होतं? नेमकी फूट का पडली? म्हणजे गुलाबी जॅकेटवाले येऊन गेले का नाही गेले? गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली? जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय? म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगानं झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. कारण 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी जॅकेटवाले
पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले. आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे, विकासासाठी हे गेले. आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं, कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या युवकांच्या हातातोंडचा रोजगार हिरावून घेणारा टाटा एअरबस गेला, वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला. पुसदच्या माननीय लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय, जर आपण विकासासाठी गेला होतात तर पुसदच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसदमध्ये आणलात का? आणलाय? मग कुठल्या नेमक्या विकासासाठी गेले? म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला. जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला, एवढं मोठ्या संख्येने माता भगिनी, माझ्या माता भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी, तेव्हा विधानसभेच्या आधी 2 महिने बहीण झाली होती लाडकी. पण गम्मत बघा, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. पण एक गंमत असते, एका बाजारात एक साधा माणूस बसलेला असतो, त्या साध्या माणसाला पोटापुरतं खायला अन्न असतं, पोटापुरतं खिशात गोष्ट असती, पोटापुरती खिशात गोष्टी असतात. आणि त्याला एक जण येतो आणि समोरून सरकार नावाचा माणूस येतो, तो त्याला समोरून चित्र दाखवतो, बघा तुमच्यासाठी ही योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली. नुसत्या योजनाच योजना. कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले 700 कोटी रुपये खर्च केलेत फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी. 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले, जे तुमच्या माझ्या खिशातले होते. आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं, बघा तुमच्यासाठी योजना आणली. तो माणूस बसलेला असतो, माणूस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो, ही योजना होय, ती योजना होय, ती योजना होय. आणि मागून 10 हातांनी त्याचे खिशे रिकामे करतात. एक जण चप्पल काढून नेते, एक जण गळ्यातली चेन काढून नेते, तिसरा खिशात हात घालतोय, खिशातला पटवा मारतोय. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारतं, कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारतं. पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हातानं एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि 10 हातांनी काढून घ्यायचं, असं हे सरकार आहे. साधा विचार करा, लेकरं शाळेत जातात, शाळेत शिस पेन्सिल आणि खोड रबर घेतात, त्या शिस पेन्सिल आणि खोड रबरवर 18% GST. दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला, तरुणांनी कुठला हट्ट केला असेल, 50,000ची मोटरसायकल घेतली तर 16,000 रुपये टॅक्स द्यावा लागतोय. लाडक्या बहिणींना जेव्हा दाजींनी दिवाळीला सांगितलं होतं करंजा कर, तेव्हा बहिणींनी खोबरं किसताना बरोबर कळलं 140चं खोबरं 280ला गेलं. दाजींनी सांगितलं शंकरपाळ्या तळ केलं, बहिणींनी सांगितलं तेलाचा डबा 600नी वाढला. म्हणजे रवा असेल, मैदा असेल, तुरडाळ असेल, या प्रत्येक बाबतीत होणारी वाढ बघा. पेट्रोल डिझेलचा वाढलेला खर्च बघा, शिक्षणावर वाढलेला खर्च बघा. म्हणजे पुसद सारख्या गावात जेव्हा शिक्षणासाठी पोरांनी शिकावं, शिकून मोठं व्हावं, नोकरी करावी असं आपल्याला वाटत असतं, पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीचं सरकार विकासाच्या फक्त पोकळ गप्पा मारतंय, एका हाताने दिल्यासारखं दाखवतंय आणि मागून 10 हातांनी काढून घेतंय. मगाशी देशमुख साहेबांनी, खासदार साहेबांनी कपाशीचा भाव सांगितला. किती कपाशीचा भाव? 6,500. 2014ला किती होता? 10,000, 12,000. आता विचार करा भाऊ, 2014ला पेट्रोल होतं 70 रुपये, आता गेलं 105 रुपये. डिझेल किती दुपटीने वाढलं. DAPची बॅग 450ची 1650ला गेली आणि तुमचा कापूस मात्र 12,000वरून 6,500वर आला. तर मग आता घड्याळवाल्यांना विचारा, नक्की कुठला विकास करायचा आहे?
म्हणजे ज्या यवतमाळ जिल्ह्यातली शेतकरी आत्महत्या बघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 71,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी दिली. आज महाराष्ट्रात परिस्थिती काय? जर हे घड्याळवाले सांगतात की विकासासाठी गेलो, जर माननीय मुख्यमंत्री सांगतात की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत कशासाठी गेलो, तर हिंदुत्वासाठी गेलो, आणि आता भारतीय जनता पक्षाचे काही नेते दिल्लीतून येतात, वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, महाराष्ट्रामध्ये बॅनर लागतात, बटेंगे तो कटेंगे, आणि मग प्रश्न निर्माण होतो. ज्यासाठी गुलाबी गँग सत्तेत सामील झाली, ज्या विकासाच्या गप्पा गुलाबी जॅकेटवाल्यांनी मारल्या, त्यांनी याचं सुद्धा उत्तर द्यावं की जेव्हा कापसाला भाव होता तेव्हा 22 लाख गाठी या ऑस्ट्रेलियातून जेव्हा आयात केल्या आणि माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली, तेव्हा विकास कुठे गेला होता? जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत होता तेव्हा निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. सोयाबीनची आजची परिस्थिती बघा. आजचा सोयाबीनला जर हमी भाव 4,800, पण शेतकऱ्याला सोयाबीन विकावं लागते 3,800. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून या विकासाच्या गप्पा मारत असताना वस्तुस्थिती ही आहे की गेल्या वर्षभराची आकडेवारी जर आपण बघितली, अवघ्या गेल्या 9 महिन्यात तब्बल 1,900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जर महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी येत असेल, महिन्याला 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असेल आणि 200 शेतकऱ्यांची लेकरं महिन्याला अनाथ होत असतील, तर हा विकास हा महाराष्ट्राला भकास करणारा विकास आहे. आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम नाही. दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का माना डोलावणारं हे सरकार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक उद्योगधंदा हा गुजरातला घेऊन चाललेत. जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर या महायुती सरकारला आता सत्तेतून खाली खेचावं लागेल. आणि म्हणूनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं की सगळे कार्यक्रम रद्द करा, पण पुसदला जाऊन सभा घ्या. कारण पवार साहेबांनी शरद भाऊ मैन सारखा एक ढाण्या वाघ दिलाय पुसदमध्ये आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी. म्हणजे पुसद अर्पण बँकेच्या माध्यमातून असेल, भारती मैन सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, म्हणजे त्यांच्या अन्नछत्राचं काम असेल, कोविड सेंटरचं काम असेल, सातत्यानं माणसांमध्ये राहून एक कार्यकर्ता जेव्हा लढतो, तेव्हा आता पुसदमध्ये लढत घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे. शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होणं. शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसद मधला व्यापारी आमदार होणं. शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे पुसदला सर्वसाधारण शेतकरी आमदार होणं. शरद भाऊ मैन आमदार होणं म्हणजे सर्वसाधारण तरुण आमदार होणं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज महाराष्ट्रभर फिरतोय, जवळपास 100-125 पेक्षा जास्त सभा झाल्या असतील, पण या सगळ्या सभांमध्ये एकच चित्र दिसतंय. मगाशी देशमुख साहेबांनी सांगितलं, लोकसभेला तुम्ही दणका दाखवलात. म्हणजे माझे आदिवासी बांधव असतील, माझे मुस्लिम बांधव असतील, माझा शेतकरी असेल, माझ्या माता भगिनी असतील, या सगळ्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दणका दाखवला. म्हणजे आज आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि माझा आदिवासी बांधवांना आव्हान आहे, विचार करा, बिरसा मुंडांवर काय कमी दबाव असेल, बिरसा मुंडांना काय कमी प्रलोभन असतील, पण बिरसा मुंडांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकले नाहीत. त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि बिरसा मुंडांनी संघर्षाची भूमिका घेतली म्हणून त्यांचं नाव आज आपण अभिमानानं घेतो. आणि त्यामुळेच जेव्हा घड्याळवाल्यांवर दबाव टाकला तेव्हा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलं. आणि असं असताना दिल्लीतले काही नेते बघत होते, महाराष्ट्र झुकेल का, महाराष्ट्र वाकेल का. आणि 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला आणि तो म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि म्हणून सांगतो भावांनो, ही निवडणूक आदरणीय पवार साहेबांची निवडणूक आहे.
जर लोकसभेला पवार साहेबांची माननीय उद्धव साहेब ठाकरेंची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला माननीय उद्धव साहेब ठाकरेची पवार साहेबांची आणि राहुलजी गांधींची सुनामी आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रभर फिरतोय, ठिकठिकाणी जातोय. विदर्भात जा, मराठवाड्यात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, पुण्यात जा, मुंबईत जा. मराठी माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलंय फक्त 20 तारखेची वाट बघतोय. बळकट पंजात मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारी वाजवायची आहे. आणि जेव्हा सरकार येणार आहे तेव्हा पुसदकरांनो हिताची गोष्ट सांगतो. पंक्तीला जेव्हा आपण बसतो, लग्नाची पंगत बसती, पंक्तीला बसतो, जिलेबीचा बेत असतोय आणि जर वाढपी ओळखीचा असला तर वाढप्याला हळूच खुणावून सांगता येते एक जिलेबी अजून टाक. होते का नाही? हा, आता बघा पंक्तीला बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असलं तर वाढप्याला बोलून सांगता येते एक जिलेबी अजून टाक. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ज्यांच्या प्रचारासाठी मला मुद्दाम पवार साहेबांनी जायला सांगितलंय. वाढपी जर ओळखीचा असला तर विकासाची एक जिलेबी अजून पुसदच्या नशिबात येईल याची कायम जाणीव ठेवा. आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरेंना मत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत. आणि म्हणून पुसदच्या या भोळ्या भाळ्या जनतेला सांगतो, भोळी जनता जरी असली तरी शंकर सुद्धा भोळा होता आणि शंकराला तिसरा डोळा होता. शंकर सुद्धा भोळा होता, शंकराला तिसरा डोळा होता. जेव्हा महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या, महाराष्ट्राच्या तरुणांचे उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवत असताना गुजरातच्या उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ करणाऱ्या या महायुती सरकारच्या विरोधात कितवा डोळा उघडायचा आहे? आपला नंबर कितवा? आणि त्यामुळे पुसदच्या जनतेला एवढीच विनंती करतो की अनुक्रमांक 3 शरद भाऊ मैंद तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबा आणि शरद भाऊंना प्रचंड मताधिक्यानं पुसद विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. तुतारीचा प्रचंड नारा, महाविकास आघाडीला विजय करा, आदरणीय शरद भाऊ मैन यांना मतदान करा. धन्यवाद. डॉक्टर अमोल भाऊजी कोल्हे, पुसद विधानसभेच्या समृद्ध विकासाकरता राजकीय आणि सामाजिक व्हिजन असणारे दमदार, कर्तृत्वान आणि दक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार शरद भाऊ मैन